कोण करताय? आज रविवार दिनांक 27 आज आहे. श्रीधर देशमुख यांचं नारद सूत्र या विषयावर ते आज उद्बोधन करणार आहे. वर्णानामर्थसंगानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणिविनायकौ. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकम् श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्. गुणातीतमेकं शिवं शान्तमाद्यं मनाकाशमाकाशनित्यं विशुद्धम् असंगं तथा सच्चिदानन्दरूपम् सदा रामदासं भजे चित्विलासम्. वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तं नरसिंहमहं भजे. जयति जगति माया यस्य कायाधवस्ते वचनरचनमेकं केवलं चाकलय्य. ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि. धन्य धन्यतो नारदो जासि सर्वा सर्वत्र गोविंदो. सर्वथा हरिनामाचा छंदो तेणे परमानंदो सदोदित. जो श्रीकृष्णाचा आवडता जासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा. ज्याचे निसंगे तत्वता नित्यमुक्तता जडजीवा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. आज चैत्र महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी पुन्हा एकदा देवर्षी नारदांच्या भक्तिसूत्रावर चिंतन करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. हृदयस्थ सद्गुरू त्याचप्रमाणे महेश्वर स्वरूप ज्ञानवृद्ध वयानवृद्ध असणारे आपण सर्व ज्येष्ठ श्रोते श्रीमद दासबोध श्री समर्थांच्या चरणी प्रारंभी या ठिकाणी वंदन करून आजच्या या नारद भक्तिसूत्रावरील चर्चेला आपण सुरुवात करूया. आपण मागच्या वेळी देवर्षी नारदांचं 60वे सूत्र पाहत होतो. शांती रूपात परमानंद रूपाच. या भक्तीचं स्वरूप कसं आहे हे सांगताना देवर्षी नारद भक्तीचं स्वरूप हे शांती स्वरूप आणि साक्षात ज्यामुळं परमात्म्याच्या जवळ जाता येतं, परमात्म्याकडे आपली दृष्टी जाण्यास स्थिर होते, ज्या आनंदामध्ये आपण निमग्न झालो असता परमात्म्याचा साक्षात अनुभव आपल्या हृदयाला होतो, अशा परमानंदाचं स्वरूप अशी भक्ती असते असं त्या ठिकाणी देवर्षी नारदांनी आपल्याला सांगितलं. या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपण पाहिलं की नेमकं शांती म्हणजे काय. तर जिथं सुख दुःखाचा
अभाव असतो, जिथं द्वेषाचा मत्सराचा अभाव असतो आणि ज्याची दृष्टी सगळ्या भूतांच्या ठिकाणी, सगळ्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी, सर्व मानव मात्रांच्या ठिकाणी सारख्याच दृष्टीनं पाहत असते, त्याला शांत रस असं म्हटलं जातं. याचं आपण प्रारंभी चिंतन करून आलो. मग या शांतीचं स्वरूप पाहत असताना मनुष्याच्या मनाला येणारी शांती म्हणजे आपण केवळ एखाद्या एकांतातल्या खोलीत, एखाद्या निसर्गरम्य अशा ठिकाणी कुणीही नसताना तिथं जाऊन डोळे झाकून बसलो म्हणजे आपल्याला शांती प्राप्त झाली असं म्हणता येईल का हो? एखाद्या झाडाखाली बसलो, अगदी जगाच्या वर्दळीपासून दूर असणाऱ्या ठिकाणी आपण जाऊन बसलो तर आपल्याला खऱ्या अर्थानं शांती प्राप्त झाली असं म्हणता येईल का? कदाचित आमच्या मनाला वाटण्याची शक्यता असते की नाही आपण आता शांत ठिकाणी आलो. पण जोपर्यंत आमच्या मनामध्ये उठणारे तरंग, जोपर्यंत आमच्या मनामध्ये उठणारे विचार हे त्या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी आनंदाने एकरूप होत नाहीत, तोपर्यंत आम्हाला शांती मिळू शकत नाही. आपण या संदर्भातल्या अनेक कथा आपण पाहिल्यात, अनेक महापुरुषांची जीवन आपण पाहिलीत. शांतीब्रह्मनाथ महाराजांसारखा साधू पुरुष असेल, ज्यांना लोकांनी अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अतिशय सुंदर अशा संसारावर येऊन अनेकांनी तिथं विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातली अनेक उदाहरणं आपण नेहमी ऐकत असतो. अगदी ते त्या यवनाचं उदाहरण असेल की त्या काळी गोदावरी नदी स्नान करून आल्यानंतर 108 वेळा तो यवन थुंकला म्हणे. आणि नाथ महाराजांनी दिलेलं उत्तरही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याचा थुंकण्याचा स्वभाव आहे, किंवा तो त्यांनी गंगेत आपला संध्या करत असताना त्यांच्या हातात तो विंचू येतो त्या पाण्याबरोबर आणि त्या विंचवानं त्यांना दंश करण्याचा प्रयत्न केलेला असतो, तरी ते त्या विंचवाला वाचवतात. त्या विंचवाचा दंश करण्याचा स्वभाव आहे आणि माझा त्याला वाचवण्याचा स्वभाव आहे, हे शांतीब्रह्मनाथ महाराजांचं म्हणणं असतं. त्या यवनाचा थुंकण्याचा स्वभाव आहे आणि दरवेळी अशी काही अडचण आली की मी तिथे जाऊन पुन्हा स्नान करण्याचा माझा स्वभाव आहे, असं त्यांनी स्वतःच्या मनावर ठसवून घेतलेलं असतं. अगदी श्रीमद भगवद्गीतेमध्ये पाहताना पण आपण विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरति सर्वतः निस्पृहाः निर्ममो निरहंकारः स शांतिमाधिगच्छति. शांती मनुष्याच्या मनाला केव्हा प्राप्त होते, असं जेव्हा भगवान आपल्याला सांगतात की मनुष्य पहिल्यांदा निरहंकार झाला पाहिजे. मन बुद्धी इंद्रिये यांच्यासह सामान्य असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचा जो आत्माभिमान असतो, प्रत्येक माणसाकडे काहीतरी अभिमान असतो. मला ह्या गोष्टी चांगल्या येतात, मला ओव्यांची रचना करता येते, मला चांगलं बोलता येतं, मला चांगलं सूत्रसंचालन करता येतं, मला एकदा वाचलं की लक्षात राहतं. असे प्रत्येक प्रकार एखाद्या माणसाची वैशिष्ट्ये असतात, पण ती वैशिष्ट्य त्याचा गर्व कधी बनतात, अभिमानाचा त्याच्या गर्वात रूपांतर कधी होतं हे सांगता येत नाही. त्यामुळे सामान्य माणसं आपल्या शरीरालाच आपलं स्वरूप मानत असतात. आपलं शरीर म्हणजेच आपलं स्वरूप असं त्यांना वाटतं. आपल्या स्वतःला शरीरापासून ते भिन्न कधीच समजत नाही. आपण आत्मतत्व आहोत. भगवंतांनी आपल्याला मागच्या जन्मीच्या पुण्य आणि पापांच्या समान याच्यामुळे आपण मनुष्य जन्म प्राप्त झालाय आणि आपण या मनुष्य शरीरामध्ये काही काळापुरते आलेलो आहोत याचा त्याला विसर पडत असतो. त्यामुळे तो मनुष्य शरीराच्या दुःखाने दुःखी होतो, शरीराच्या सुखाने सुखी होतो. हे त्याचं सुखदुःखाचं चक्र चाललेलं असतं आणि त्या देहाभिमानाचं नाव म्हणजे अहंकार असतं. जो मनुष्याला कधी झालाय हे समजत नाही आणि तो अचानक अगदी छोट्या छोट्या गोष्टीतनं मनुष्यामध्ये यायला लागतो. त्याच्यापासून पूर्णता रहित होणं म्हणजे निरहंकार होणं. आपल्यालाच आपलं समजलं पाहिजे, नाही आज मला या गोष्टीचा अहंकार झाला होता,
आपल्याला खरं तर असं व्हायला नकोय. आपण याच्यापासून दूर असायला हवं. अशी जेव्हा आपल्याला अहंकार झाल्यानंतर त्या दिवशी का होईना जाणीव होते आणि त्याचा पश्चाताप आपल्याकडनं घडतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थानं निरहंकारतेकडे वाटचाल करत असतो. भगवंतांनी आम्हाला निर्मम व्हायला सांगितलंय. बुद्धी आणि इंद्रिये यांच्यासह आमच्या शरीराबद्दल आणि शरीराशी जे असणारे संबंध, म्हणजे आमच्या शरीराच्या निमित्तानं आमचे येणारे पत्नी, पुत्र, भाऊ, बांधव, बहिणी, जे कोणी असतील नातेवाईक ते, आणि त्याच्या अनुषंगाने येणारे घर, धन, ऐश्वर्य, ऑफिस मधलं आमचं स्थान, समाजामधलं आमचं स्थान, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल, स्वतःकडून केल्या जाणाऱ्या कर्मांच्या बद्दल आणि त्या कर्मांचं फलरूप असणाऱ्या सर्व भोगांबद्दल सामान्य मनुष्याला ममत्व असतं. आपल्याला वाटतं काय वाईट आहे त्याच्यामध्ये असणं. आम्हाला आमचं घर सोडायला काही दिवसांनी नको वाटतं. आम्हाला आमचं ऑफिस सुटल्यानंतर जिथं आम्ही 30 वर्ष सेवा दिली, 32 वर्ष सेवा दिली, 35 वर्ष सेवा दिली, तिथनं सोडताना सुद्धा आम्हाला शेवटी वाईट वाटतं. कारण आपण स्वतः त्याच्यामध्ये इतकं गुंतून घेतलेलं असतं की तिथनं बाहेर पडताना वाईट वाटतं. कारण आमची ममता कुठेतरी तिथे जोडलेली असते. भगवंत आम्हाला सांगतात, या शरीराबद्दल असणारं ममत्व, या शरीराच्या अनुषंगाने येणाऱ्या नातेवाईकांच्या बद्दल, बंधू बांधवांच्या बद्दल, ऑफिस मधल्या स्थानाबद्दल, समाजाच्या ठिकाणी आमच्या असणाऱ्या स्थानाबद्दलचं ममत्व आम्ही लगेच सोडायला शिकलं पाहिजे. ममत्व असणं ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, पण सगळ्या गोष्टी आमच्या अखत्यारीमध्ये असल्या पाहिजेत. आम्ही म्हणेल तसं घडलं पाहिजे. हा जो येणारा, त्या अनुषंगाने येणारा अहंकार आहे, तो अहंकार येऊ नये म्हणून हे ममत्व आम्ही सोडणं आवश्यक असतं. तिसरं सांगितलं, निर्ममो निरहंकार आणि निस्पृहा. मनुष्याला निस्पृह झालं पाहिजे. कोणत्याही अनुकूल वस्तूचा अभाव झाल्यानंतर मनात मध्ये अशी भावना येते की आम्हाला अमुक वस्तूची गरज आहे, आम्हाला ही वस्तू लागते, अशी भावना निर्माण होणं म्हणजे स्पृहा करणं. मनुष्याच्या मनामध्ये जेव्हा आम्हाला ही गोष्ट लागते अशी भावना निर्माण होते, तेव्हा ती स्पृहा, कामना निर्माण होते. त्यामुळे आम्हाला या निस्पृहतेकडे वाटचाल करायची असेल तर आमच्या मनामध्ये निर्माण होणारे हे कामनांचे तरंगच निर्माण होऊ नये, यासाठी भगवंतानं विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरति सर्व निस्पृहा निर्ममो निरहंकारः स शांतीमध्ये गच्छति. आम्हाला शांतीकडे जायचं असेल तर आम्हाला सगळ्या विषयांचा त्याग करावा लागेल. आम्हाला निरहंकार व्हावं लागेल, निर्मम व्हावं लागेल आणि निस्पृह व्हावं लागेल. आणखी काय सांगितलंय बरं भगवंतांनी? श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराः संयतेंद्रियाः ज्ञानम लब्ध्वा परां शांतीं अचिरेण अधिगच्छति. श्रद्धावान आपण कोणाला म्हणतो? की याची वेदाबद्दल, शास्त्रांबद्दल, ईश्वराबद्दल, महापुरुषांबद्दल, संतांबद्दल, त्यांच्या वचनांबद्दल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असा त्यांच्या मनामध्ये विश्वास आहे. त्यांच्या मनामध्ये पूज्यतेची भावना आहे. त्यांच्या मनामध्ये यांच्याबद्दलच्या पवित्रतेची जाणीव आहे, भावना आहे. अशी ती भावना, पवित्र असणारी भावना म्हणजे श्रद्धा. आणि अशी श्रद्धा ज्याच्या ठिकाणी असते त्याला श्रद्धावान असं म्हटलं जातं. आणि मग इथं अशा प्रकारचा श्रद्धावान माणूस, ती श्रद्धा कशी असली पाहिजे? तर इथं श्रद्धेला सुद्धा विशेषण लावले त्यांनी. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराः. तत्परता, लगेच गोष्ट एखादी झाली पाहिजे. जसं आम्हाला एखाद्या गोष्टीचा ध्यास लागतो, आम्ही काहीतरी आणायचं ठरवतो घरातनं, अगदी एखादी नवीन वस्तू आणायची आम्हाला, मग आम्हाला त्याचा ध्यास लागतो. आजच्या आज आणायची, लगेच आणायची, संध्याकाळी आणायची. एखादी माईक सिस्टीम घ्यायची असेल, एखादी म्युझिक सिस्टीम घ्यायची असेल, आपण घरात नुसता विषय काढावा आणि लगेच सगळ्यांच्या मनात यावं, नाही आजच्या आज ही गोष्ट आणायची. सगळेजण जातात, संध्याकाळीच ती गोष्ट घेऊन येतात. याला तत्परता म्हणायचं. अशी श्रद्धेच्या बाबतीमध्ये तत्परता असली पाहिजे. श्रद्धेच्या अभावी अकर्मण्यता किंवा आळस
हे दोष माणसामध्ये येत असतात. श्रद्धेचं तत्व न जाणणारे साधक आपली श्रद्धा फार मोठी आहे असं स्वतःला समजत असतात. नाही, माझी श्रद्धा फार मोठी आहे. का? तर मी रोज सकाळी लवकर उठतो, देवाची पूजा करतो, नंतर मी रोज माझे ठराविक जो नित्यक्रम आहे त्याच्यामध्ये माझं विष्णू सहस्रनाम असतं, दासबोधाचा एखादा तरी समास मी वाचतो. असं केलं की आपल्याला आपली श्रद्धा फार मोठी वाटायला लागते. परंतु मग त्यामुळे जर कार्यसिद्धी झाली नाही तर मग साधनात तत्परतेच्या उणीवेकडे मात्र आपण लक्ष देत नाही. कारण आपण ही साधनं करताना कशी करतो? आपण मागे चर्चा करून गेलो. दूधवाला आला, दूध घेताना आपण समास वाचत असतो, मध्ये अरे दूध घे रे, दुधाकडे लक्ष ठेव, दूध ओतू चाललंय. अशी आपल्या त्या ठिकाणी वाचनामध्ये आपली प्रवृत्ती असते, अशी आपली एकाग्रता असते. आपण तत्पर झालं पाहिजे, म्हणजे ताबडतोब ती गोष्ट करायला आणि तेवढ्या जाणीवेनं, तेवढ्या शक्तीनं, तेवढ्या प्रज्ञेनं, तेवढ्या भगवंताच्या ठिकाणी तेवढ्याच श्रद्धेनं ती गोष्ट केली पाहिजे. याला तत्पर असं म्हणायचं. मग आपण साधनामध्ये या तत्परतेच्या उणीवेकडे लक्ष देत नाही. पण आपण एखादी गोष्ट करायला घेतली, ती आली नाही, मग आपण काय करतो की नाही, आपण आता माझी तर एवढी श्रद्धा आहे, पण अनेक वर्षापासून माझा हा नित्यनियम आहे, पण अजून काही भगवंत मला त्याची प्रचिती देत नाही. आपण आपल्यातल्या तत्परतेच्या उणीवेकडे लक्ष देत नसतो. आपण आपली श्रद्धा भगवंताच्या ठिकाणी निश्चल आहे असं मानत असतो, पण त्या श्रद्धेच्या ठिकाणी तेवढी तत्परता आहे की नाही याची मात्र आपण दक्षता घेत नाही. आणि म्हणून आम्ही कुठेतरी या भगवंताच्या जवळ जाण्याला मागे पडत असतो. आणखीन एक गोष्ट सांगितली तिथे भगवंतांनी की जर शांती मिळवायची असेल तर श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराहा संयतेंद्रियाः. आणखी एक सांगितलं की मनुष्यानं संयत इंद्रिय झालं पाहिजे. आणि असं जर झालं तर काय होईल? मग ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेणाधिगच्छति. मनुष्याला ज्ञानाची प्राप्ती होईल आणि ज्ञानाची प्राप्ती झाली की मनुष्य शांततेकडे आपोआप जातो. आता मग संयतेंद्रिय म्हणजे काय? श्रद्धापूर्वक तीव्र अभ्यास केला, आपण तत्परतेने अभ्यास केला की पापांचा नाश होतो. सांसारिक विषय भोगांविषयी वैराग्य निर्माण होतं आणि मनाच्या वर इंद्रिय संयम करण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होते. श्रद्धापूर्वक पहिल्यांदा आपण तीव्र अभ्यास केला की आपल्या पापांचा नाश होतो. पापांचा नाश झाला की संसाराविषयीची जी आसक्ती आहे, संसाराविषयी जे येणारे विषय भोग आहेत त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये अनास्था निर्माण होते. अनास्था निर्माण होते, करायचंच नाही, ह्या विषयांकडे आम्हाला जायचंच नाही. त्या विषय भोगांच्या विषयी मनामध्ये वैराग्य निर्माण होतं आणि त्याच्यामुळे आपल्या मनासह इंद्रिय संयम होतो आणि नंतर परमात्म्याच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान मनुष्याला होत असतं. म्हणून जोपर्यंत इंद्रिय आणि मन मनुष्याच्या ताब्यात नाही तोपर्यंत श्रद्धापूर्वक कटिबद्ध होऊन उत्तर तीव्र अभ्यास करत गेलं पाहिजे. आपण असं कधीही समजण्याचं कारण नाही की अनेक वर्षापासून भगवंतावर दृढ श्रद्धा असूनही मला पाहिजे ती फलनिष्पत्ती होत नाही असं मानण्याचं मुळीच कारण नाही. कारण आपण तत्पर आणि संयतेंद्रिय झालेलो नाहीत, त्यामुळं आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. भगवंताच्या क्रियाशक्तीचा अनुभव आपल्यापर्यंत थोडा उशिरा पोहोचतो, एवढाच त्यातला भाग आहे. आणखी कुठं भगवद्गीतेमध्ये असा एखादा श्लोक आहे का? याचं पाहायला गेलं तेव्हा युक्त कर्म फलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. कर्मयोगी मनुष्य जेव्हा कर्माच्या फळांचा त्याग करतो, म्हणजे आपण अनेक कारणांचा विचार करून आलो. पहा, ही शांती मिळणं खूप सोपं नाहीये. देवर्षी नारदांनी शांती रूपाचं एवढं सूत्र सांगितलं, पण हे सूत्र सांगितल्यानंतर ही शांती मनुष्यानं मिळवायची कशी याचं जर आपण शास्त्र अवलोकन करायला गेलो तर आपल्याला पहिल्यांदा निरहंकारितेकडे जावं लागतं, आपल्याला निर्ममतेकडे जावं लागतं, निस्पृहतेकडे जावं लागतं, श्रद्धावान व्हावं लागतं, तत्पर व्हावं लागतं आणि तत्पर झाल्याच्या बरोबरच आम्हाला संयतेंद्रिय व्हावं लागतं, इंद्रियावर संयम ठेवणारा अशा प्रकारचं व्हावं लागतं. आणि मग असं करून जर आम्हाला फळाची प्राप्ती व्हायला लागली तर त्या फळाचा त्याग करून
कर्मयोगावरील फळाच्या निष्ठेने सिद्ध होणाऱ्या भगवत प्राप्तिरूप शांतीला प्राप्त व्हावं लागतं. एखाद्या गोष्टीचं फळ अमुक यज्ञ केलाय त्याचं फळ म्हणून आलं, पण आम्ही त्या फळाकडे न पाहता त्यातून मिळणाऱ्या शांतीकडे पाहायला हवं. भगवंताच्या विषयी नेहमी चिंतन करायला हवं. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. भगवंताच्या सगळ्या लीलांचं आम्ही चिंतन करायला गेलो की स्वतः तो यज्ञ तपांचा भोगतार आहे. तो भोगणार यज्ञ तपाचं सगळं फळ आम्हाला देणार आहे. सर्व लोकांचा महेश्वर आहे. सगळ्या भूतांचा तो सुहृद आहे. आणि मग असं आम्ही त्याच्याविषयी चिंतन करायला गेलो की मग आम्हाला आपोआप शांतीची प्राप्ती होते. दुसरं आम्हाला काही करावं लागत नाही. म्हणून शांती प्राप्त होणे ही केवळ आपण एखाद्या ठिकाणी बसलोय आणि आता आम्हाला निर्विषय व्हायचंय, मन आम्हाला फक्त भगवंताकडे, मग आम्ही समोर ओम लावलाय आणि त्या समोर ओमवर सगळं लक्ष केंद्रित केलं आणि आम्ही अभ्यास करायला लागलो. पण आम्ही डोळे झाकून जेव्हा ओम पुन्हा आमच्या डोळ्यापुढे आणायला लागतो तेव्हा आम्हाला संसारातल्या अनेक चिंता या डोळ्यासमोरून झळकून जातात. हजारो चिंता आमच्या समोरून झळकून जातात. यासाठी आम्हाला या सगळ्या गोष्टी अगोदर कराव्या लागतील. तत्पर व्हावं लागेल, श्रद्धावान व्हावं लागेल, संयतेंद्रिय व्हावं लागेल, निर्मम व्हावं लागेल, निरहंकार व्हावं लागेल. या सगळ्या गोष्टी आम्ही हळूहळू आमच्या आचरणातून आणत गेलो तर आमच्यापासून ही शांती दूर नाही. आमच्या रोजच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहायला गेलो तर अनेक हजारो चिंता आम्हाला असतात. हजारो चिंता असतात आम्हाला. आज सकाळी उठल्यानंतर दूध लवकर आलेलं नाही, अजून 8:30 पर्यंत दूध आलं नाही, 9 वाजेपर्यंत दूध आलं नाही. आम्हाला सकाळचं दूध घ्यायचंय, आम्हाला चहा करून घ्यायचा आहे, त्याच्याशिवाय आम्हाला पुढचे कार्यक्रम होत नाही, अशी आमची पक्की श्रद्धा असते. आणि मग आम्ही त्या चिंतेत असतो आज दूध कधी येणार. सकाळपासून हजारो चिंता आमच्या मागे लागलेल्या असतात. मुलाची चिंता, लग्नाची चिंता, घराची चिंता, सगळ्या गोष्टींची चिंता आम्हाला असते. आपण एखाद्या ठिकाणी शिकत असलो तर तिथे आपल्याला चांगलं स्थान मिळवायचंय, चांगल्या गुणानं पास व्हायचंय, याची चिंता आमच्या मनामध्ये असते. आमच्या वेगवेगळ्या इच्छा आमच्या मनातनं व्यक्त होत असतात. लोकांच्या पाहून आमच्या मनामध्ये वेगवेगळ्या इच्छा येत असतात आणि या इच्छा पाहून मग त्या इच्छा जर पूर्ण झाल्या नाहीत आमच्या मनामध्ये चिंता निर्माण होते. एखादा इष्ट विषय आम्ही ठरवला, त्या विषयाची जर आम्हाला प्राप्ती झाली नाही तर आमच्या मनामध्ये पुन्हा चिंता निर्माण होते. तो विषय कसा मिळवायचा? प्राप्त झालेल्या विषयापेक्षा अप्राप्त असलेल्या विषयांचीही आम्हाला अधिक चिंता असते. आम्हाला थोडेसे पैसे मिळायला लागले, आम्ही हे घ्यायचं ठरवलं, एखादा छोटा टीव्ही घ्यायचा ठरवला, 2 व्हीलर घ्यायची ठरवली, ती घेतल्यानंतर परत आमच्या मनामध्ये अप्राप्त विषय असणारी आम्हाला 4 व्हीलरची इच्छा असेल, मोठ्या बंगल्याची इच्छा असेल, अशा आमच्या मनामध्ये आपोआप येतच राहतात. या सगळ्या इच्छा कधी थांबल्यात असं होत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा, दुसरी झाली की तिसरी इच्छा, असं आमच्या मनामध्ये एका मागून एक इच्छा येतच राहतात. आणि मग अप्राप्त अशा अधिकाची आम्ही चिंता करत राहतो. त्या भोगायच्या कसं एवढंच नाही, इच्छा आल्यानंतर नाही तर ती भोगायची कशी याची सुद्धा आम्हाला चिंता पडते. भोगशक्ती कमी झाली तरी आमच्या मनामध्ये चिंता निर्माण होते. अरे माझं वय आता 45-50च्या पुढे गेलोय, आता डायबेटीस झाला, आता कुठं सगळ्या गोष्टी साध्य झाल्या होत्या आणि मग आता सगळ्या गोष्टी साध्य झाल्यानंतर इथून पुढे मी सगळं खायचं ठरवलं होतं आणि नेमका डायबेटीस झाला. म्हणजे भोगाविषयी भोगशक्ती कमी झाली तरी चिंता, मी कायम भोगता राहील की नाही याची पण चिंता. माऊली सांगतात, तैसी चिंता अपार वाढवी ती निरंतर जीवी सुनी असार विषयाधिक. मनुष्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या याच्या निमित्तानं अनेक विषय आमच्या पुढे येत असतात. त्यातून अनेक इच्छा मनुष्याच्या मनातनं निर्माण होत असतात. या इच्छा पूर्ण झाल्या की आणखी पुढची इच्छा कशी पूर्ण होईल याची चिंता मनुष्याला नेहमी लागून असते. जर पूर्ण झाली नाही तर इतके दिवसापासून आपण प्रयत्न करतो तरी माझी ही इच्छा पूर्ण होत नाही याची चिंता आमच्या मनाला लागलेली असते. भोगाची चिंता, भोगशक्ती कमी झाल्यानंतर काय होईल याची चिंता,
सध्या आपलं चांगलं चाललेलं असलं तरी इथून पुढच्या पिढीला असंच राहील की नाही, माझ्या पुढच्या 7व्या पिढीपर्यंत सगळं व्यवस्थित चालेल की नाही याची चिंता लागलेली असते. मनुष्याचं मन मनुष्याला स्वस्थ बसू देत नाही. आपण ती सुखी माणसाच्या सदऱ्याचा दृष्टांत अनेक वेळा अनेकांच्या मुखातनं ऐकला असेल. एक अगदी निस्पृह असा असणारा राजाच्या नगरात राहणारा ब्राह्मण, ज्यानं आपल्या इंद्रियांवर विजय मिळवलेला असतो आणि सगळे लोक त्याचे गोडवे गात असतात, त्याच्या कीर्तीचे गोडवे गात असतात, की त्या ब्राह्मणाला कुठल्याही वस्तूची कधीही काळजी नसते. अयाचक व्रत आहे, कुठं बोलवलं तरी तो जाणार नाही. तो स्वतः त्याला जेवढं मिळेल, माधुकरी मागून मिळेल तेवढ्यामध्ये खुश असतो. इकडे राजाला मात्र त्याच्या संपूर्ण खजिना भरलेला असताना नेहमी उद्याची चिंता लागलेली असते. उद्या काय करायचं, पुढच्या पिढीचं कसं होणार, माझं धन तर आता 7 पिढ्यापर्यंत पुरणार आहे, माझ्या 8व्या पिढीचं कसं होणार, अशी त्या राजाला चिंता लागलेली असते. मग सगळेजण म्हणतात, तुम्ही त्या ब्राह्मणाला तुम्ही जेवायला बोलवा. राजाचे सैनिक त्या ठिकाणी जातात, त्या ब्राह्मण देवतेला नमस्कार करतात आणि त्याला जेवणासाठी निमंत्रण देतात. ते मोठ्या आदबीनं सांगतात, महाराजांचा निरोप आहे, ठीक आहे, पण मला आजचं माझं जेवण झालेलं आहे, माझा आजचा आहार पूर्ण झालेला आहे, मला आजची अपेक्षा नाही, उद्याच तो भगवंत पूर्ण करून घेण्यास समर्थ आहे असं तो म्हणतात. राजाला मोठं आश्चर्य वाटतं. राजा स्वतः येतो आणि मग राजाला त्या ब्राह्मण देवतेकडनं आपल्या स्वतःच आचरणातनं ते दाखवून देतात की मला उद्याची चिंता नाहीये, भगवंत ती चिंता वाहण्यास सक्षम आहेत. आपण नेहमी अनन्यश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् असं वचन भगवंताचं नेहमी त्याचा जप करत असतो. आपण अनन्यतेनं त्याच्या चिंतनात राहिलो, त्याच्या भक्तीमध्ये राहिलो तर तो आपला निर्वाह करण्यास, योगक्षेम वाहण्यामध्ये समर्थ आहे असं आपण म्हणत असतो आणि याचा अनुभव पदोपदी आपल्याला येत असतो. तसं त्या ब्राह्मण देवतेला सांगितलं, मला काही आवश्यकता नाही, तुम्हाला हे जर करायचं असेल, अशा पद्धतीने राहायचं असेल तर तुम्हाला सुखी माणसाचा सदरा घालावा लागेल. मनुष्य राजा सगळ्या याच्यामध्ये दौंडी देतो, सुखी माणसाचा सदरा शोधायला लागतो, परंतु त्याला त्याच्या राज्यामध्ये कुणी सुखी आहे असं दिसत नाही. आणि एका ठिकाणी शेतात दगडावर झोपणारा शेतकरी, जो आपला दुपारच्या वेळी भरपूर श्रम करून भाकरी आणि ठेचा खाऊन शांतपणाने त्या झाडाखाली झोपलेला असतो, त्याला पाहून राजाला वाटतं की हा सुखी आहे, त्याचा सदरा घातलं की आपण सगळं. पण जेव्हा राजाला या सगळ्या गोष्टी कळतात, त्या ब्राह्मण देवतेची बोल आठवतात, त्यांचं आचरण आठवतं, त्याचप्रमाणे या शेतकऱ्याचं पण सगळं हे राजा बघतो, दिनक्रम पाहतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की मनुष्यानं उद्याची चिंता करण्यापेक्षा आज आम्हाला काय मिळालंय याच्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आहे त्यामध्ये समाधान मानून आम्ही सुखी असलं पाहिजे. हे जेव्हा त्या राजाच्या लक्षात येतं तेव्हा त्याला सुखी माणसाचा सदरा म्हणजे काय याचा अर्थ खऱ्या अर्थानं कळतो. सुभाषित आहे की चिंता समा प्रोक्ता बिंदू मात्र विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. चिता आणि चिंता या दोन शब्दामध्ये फक्त एका बिंदूचा फरक आहे. चिता शब्दावर अनुस्वार दिला की त्याची चिंता तयार होते आणि ही चिंता जी आहे ती सजीवांना पदोपदी जाळत असते. पण मनुष्याच्या शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर मात्र निर्जीव शरीराला जाळण्यासाठी ही चिता असते. मग या चिंतेला आपल्या जीवनातून घालवायचं असेल, ही चिंता आमच्या जीवनातून निघून गेली पाहिजे असं वाटत असेल तर त्यासाठी सुरुवातीला आपण भगवंताचं चिंतन करणं हा तर एक भाग झालाच, पण आम्ही आहे त्यामध्ये समाधान मानण्यास शिकलं पाहिजे.
आहे त्या गोष्टीत समाधान मानायला शिकलं पाहिजे. आहे त्या गोष्टीत समाधान, केलेल्या कर्मफळाची कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता ते भगवंताच्या ठिकाणी समर्पण करणं. आणि आपण जसं मागे चर्चा करून आलो की या श्रद्धावान होणं, तत्पर होणं, संयतेंद्रिय होणं, या सगळे गुण जर आम्ही आमच्या जाणीवपूर्वक आणण्याचा प्रयत्न केला तर मनुष्य या चिंतेपासून निश्चितपणाने दूर राहू शकतो. शोक मोह चिंता यांची नेणती ते वार्ता, हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस, होऊन राहती उदास, बळकट कास भक्तीची. भगवंतासारखं व्हायचं असेल तर या भयमोह चिंते त्याच्यापासून आपण दूर गेलं पाहिजे. त्याच्यासाठी उदास राहिला, त्यासाठी या सगळ्या व्यापापासून दूर राहायला आम्ही शिकलं पाहिजे. आणि हरिभक्तीची बळकट अशा प्रकारची कास जर आम्ही धरली तर आम्हाला या चिंतेचं निर्मूलन करणं सहज शक्य आहे. खरं तर मनुष्य नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणानं उद्याच्या गोष्टीबद्दल चिंता करत असतो. काही दृष्टांतामध्ये आपल्याला असं दिसतं की राजे लोक भविष्यामध्ये त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी चिंतित असतात, तर काही ठिकाणी मात्र राजे लोक हे दूरदृष्टीचे असतात आणि ते या संपूर्ण राज्य चालवत असताना आपण भगवंताच्या दृष्टिकोनातनं आपण हे सगळं चालवतोय यात जाणीवेनं ते राज्य चालवत असतात. जसं आपण पाहिलंय रामायणामध्ये रामचंद्रांना वनवास आणि वनवास नंतर या राज्याचा भार कोणावर द्यायचा, तर त्यावेळी रामाचे असणारे बंधू भरतजी जे रामाला परत आणण्यासाठी गेलेले असतात, प्रभू रामचंद्रांना परत आणण्यासाठी गेलेले असतात, ते भगवंताला परत आणण्यासाठी गेलेले असताना भगवंतांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे समजावून मला इथे 14 वर्ष कसं राहणं आवश्यक आहे, पण तरीही त्यांनी मोठ्या आग्रहानं प्रभू रामचंद्रांकडनं त्यांच्या पादुका त्या ठिकाणाहून आणल्या. त्या पादुका आणल्या, अयोध्येला नेऊन त्यांनी राजसिंहासनावर स्थापित केले. मग एका बाजूने जर आम्ही विचार केला, त्या अयोध्येच्या सिंहासनाला राजा तोपर्यंत कोणी नाही असं म्हणणं धारिष्ट्याचं ठरेल, कारण तिथं प्रभू रामचंद्रांच्या पादुका, साक्षात प्रभू रामचंद्रांच्या पादुका तिथे विराजमान होते आणि त्यांच्या वतीनं कारभार करण्याला एक विश्वस्त म्हणून, एक ट्रस्टी म्हणून भरतजी स्वतः नंदीग्राम मध्ये उपस्थित होते. अयोध्येचा सगळा राज्यकारभार एका अर्थानं पाहिलं तर प्रत्यक्ष राजा म्हणून भरतजींनी पाहिला, पण त्यांनी कधीही स्वतःला राजेपणाला ज्या आवश्यक असणाऱ्या सुखसोयी आहेत त्या त्यांनी कधीही मिळवल्या नाही. उलट ते नंदीग्राम मध्ये जाऊन राहिले. भगवंत जमिनीवर झोपत असतील म्हणून जमिनीच्या खाली खड्डा करून ते त्या खड्ड्यामध्ये झोपत होते असं म्हणतात. म्हणजे विश्वस्त पदाचा भाव केवढा मोठ्या पद्धतीनं भरतजींनी जपला याचं मोठं उदाहरण. एक सांगण्याचं कारण असं की एक राजा अशाच प्रकारचा राज्य करत होता. आपल्या प्रजेसाठी विविध प्रकारच्या सुखसोयी भरतजींप्रमाणे उपलब्ध करण्यामध्ये त्याचा मोठा हातखंडा होता. लोकांकडनं वेगवेगळ्या मार्गाने आलेले टॅक्सेस, त्यांच्याकडनं गोळा केलेला सारा, याच्या माध्यमातून प्रजेसाठी सुखसोयी उपलब्ध करून देणं तो राजा आपलं कर्तव्य मानत होता. आणि हे कर्तव्य निभावताना येणाऱ्या पैशांचा विनियोग कशा पद्धतीने व्हावा याकडे तेवढ्याच तत्परतेनं त्यांचं लक्ष असेल. त्या राज्याचा प्रधान मात्र
पैसे गोळा करताना खजिन्यामध्ये पैसे आले की अरे वा, राजाचा खजिना आता भरलेला आहे. पण राजाने प्रजेसाठी सुखसोयी उपलब्ध करून दिल्या आणि तो खजिना रिकामा झाला की हा खजिना कसा रिकामा करतोय, या राजाला आपलं भविष्य समजतं की नाही, अशा प्रकारे त्याला वाटत असायचं. अशाच प्रकारे त्या राजानं आलेला सगळा खजिना लोककल्याणाच्या कामासाठी, प्रजेच्या कल्याणाच्या कामासाठी लावल्यानंतर खजिना रिकामा असतो. अगदी थोडी रक्कम त्यामध्ये शिल्लक असते आणि त्या प्रधानाला असं वाटतं की आपण राजाला काहीतरी समज द्यावी, म्हणून तो राजमहालामध्ये दर्शनी भागात मोठ्या ठिकाणी लिहितो की आपदर्थम धनम रक्षे, धनाची रक्षा संकटासाठी करून ठेवावी. पुढच्या भविष्यकालीन येणाऱ्या संकटाची तजवीज म्हणून आपण धनाचं रक्षण केलं पाहिजे, असं एक वाक्य तो लिहून ठेवतो. आपदर्थम धनम रक्षे. राजा येतो राजमहालामध्ये. तिथे आल्यानंतर त्याला समोर ते वाक्य दिसतं. त्याच्या लक्षात येतं की प्रधानजींनी आपल्याला आपल्यासाठी हे वाक्य लिहिलंय. पण तो त्याच्या मतावर ठाम असतो की आलेलं प्रजेचं धन आहे, ते प्रजेच्या हितासाठी खर्च करणं हे आपलं कर्तव्य आहे, ते आपण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुसरा भावच नाही. मग तिथं लिहितो तो महताम कुत आपदाम. मोठ्या माणसाला कसली आली संकट, मोठ्या लोकांना कसली आली संकट, म्हणून त्याच्या पुढे तो लिहून टाकतो. म्हणजे अर्ध वाक्य लिहिलं असतं आपदर्थम धनम रक्षे, महताम कुत आपदाम. मोठ्या माणसाला कसल्या आल्यात आपदा, कसली आली संकट, आणि ते लिहून तो निघून जातो. प्रधान पुन्हा येतो, विचार करतो. त्याला वाटतं राजाचं मन काही बदलायला तयार नाही. राजा बदलण्याचं नावच घेत नाही. त्याला आणखी काहीतरी लिहिलं पाहिजे. मोठ्या माणसांना आपदा येत नाही, मोठ्या माणसावर संकट येत नाही, ठीक आहे, पण यत कदाचित कुपितम दैवम. जर दैव कुठल्या कारणाने कुपित झालं, प्रकुपित झालं, तर मग काय करायचं, असा प्रश्न तो लिहून ठेवतो. काही वेळानं राजा पुन्हा येतो, पाहतो की यत कदाचित कुपितम दैवम लिहिलंय, आणि मग तो लिहितो की संचितंच विनश्यती. जर दैव प्रकुपित झालं तर संचित केलेलं सुद्धा नाश पावतं, हे तेवढंच खरंय. म्हणून आपण आजची गोष्ट, आज आपल्याला आज त्यातनं आनंद मिळाला ना, ठीक आहे, उद्याची चिंता आपण करायचं कारण नाही. जसं त्या राजाने लिहिलं होतं, त्या श्लोकात एक खूप मोठा अर्थ तयार झाला की आपदर्थम धनम रक्षे, महताम कुत आपदाम, यत कदाचित कुपितम दैवम संचितंच विनश्यती. तर संचित झालेलं सुद्धा, संचित केलेलं सुद्धा सगळं नष्ट पावतं. म्हणून मनुष्यानं केवळ आज आपल्याला काय करायचंय, आज आपलं सगळं ठरवलेले प्रोग्राम व्यवस्थित झालेत ना, आजची आपली दिनचर्या आपण जी ठरवली होती, आज आपण जे गोल ठेवलेले होते, आज जिथपर्यंत आम्ही पोहोचायचं ठरवलेलं होतं, ते सगळं आम्ही आज पूर्ण केलंय ना, याची रोज संध्याकाळी आपण देवापुढे बसून, एकांतामध्ये बसून त्याची शहानिशा करावी. आणि तिथपर्यंतच आपण ठरवावं की नाही, आज जे झालंय ते माझ्यासाठी पुरेस आहे, आज भगवंतानं मला जे केलंय ते माझ्यासाठी पुरेस आहे. खरं सांगू का, लोक या शांती भक्तीकडे जात असताना, या मार्गाकडे जात असताना खरंच ते पारमार्थिक असतात की नाही असा प्रश्न येतो. कारण मनुष्यामध्ये एक वृत्ती असते की ते फक्त शेजारच्यानी काय केलंय, समोरच्यानी काय केलंय, गल्लीतल्यानी काय केलंय, पलीकडल्या गल्लीतल्या माणसाने काय केलंय, आपल्या अवतीभोवती लोकांकडे पाहून ते ठरवत असतात की परमार्थ म्हणजे काय. शास्त्राकडे जाणं, गुरु शास्त्रांच्या दृष्टांतातून वाचून ठरवणं, आपण योग्य काय ते ठरवणं, आपल्यापेक्षा जे ज्ञानी माणसं आहेत त्यांच्याकडे जाऊन विचारून घेणं, आपल्या सद्गुरूंकडे जाऊन विचारून घेणं, असे अनेक मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहेत. पण आपण लोक खरोखर पारमार्थिक असतो की नाही, का आपण केवळ दुसऱ्याने केलंय म्हणून आपण करत असतो. दुसऱ्यानं जसं केलंय तसं करण्याची आपली प्रवृत्ती असते. आणि आजच्या काळामध्ये सगळीकडे हा प्रभाव फार वाढत चाललाय. त्याने नवचंडी केली, मी पण नवचंडी करतो. याने भागवत सप्ताह केला, मला पण भागवत सप्ताह केला पाहिजे. त्यांनी दासबोधाचं पारायण केलं, मी पण दासबोधाचं पारायण केलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे,
ह्या गोष्टी निश्चितपणाने केल्या पाहिजे. दुसऱ्यांनी केल्या म्हणून आपणही केल्या पाहिजे त्यात नाही, पण त्याच्यात गतानुगतिकपणाही आला पाहिजे. खरं आपण देवतेसाठी ती गोष्ट करतोय, आपल्या मनाला शांतता मिळण्यासाठी ती गोष्ट करतोय, आमच्या मनाला शांती आणि समाधान मिळण्यासाठी ती गोष्ट करतोय, याकडे आमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्या साधूचं उदाहरण सांगितलं जातं. एक साधू बुवा असतात, त्यांना नदीच्या ठिकाणी येतात. ते फिरत असतात रोज वेगवेगळ्या गावाला जाणं, आणि एका नदीच्या काठावर येतात. त्यांना त्या ठिकाणी जाऊन संध्या करायची असते, म्हणून ते आपला सकाळचा संध्या वगैरे हे करण्याच्या अगोदर ते अगोदरचं सगळं आपल्या दिनचर्या उरकण्यासाठी जातात. मग त्यांना वाटतं तिथे बरोबर जाताना आपल्या जवळ तर हे तांब्याचं भांड आहे, हे चोरीला जाऊ नये म्हणून ते काय करतात, एका ठिकाणी वाळूमध्ये ते भांड पुरून ठेवतात, आणि ते लक्षात राहावं म्हणून तिथं एक महादेवाची पिंड तयार करून ठेवतात, की आल्यानंतर आपल्या पटकन लक्षात येईल वाळूत पुरलं होतं आपण, आणि तिथं पिंड तयार करून ठेवली. झालं, त्यांनी 6-6:30 ही घटना केली. 6ला ती पिंड करून ठेवली तयार, आणि त्यानंतर अनेक लोक तिथं यायला लागले. देवळाच्या बाहेर ती नदी असते, त्या देवाच्या जवळच ती नदी असते, देवालयाच्या समोर नदी असते. लोक यायला लागतात. सगळ्यांना वाटायला लागतं की इथं आल्यानंतर इथल्या स्थानाचं महात्म्य असं आहे की इथं आल्यानंतर या नदीच्या काठावर पिंड करून जावी, म्हणजे खूप पुण्य मिळतं. मग येणारा प्रत्येक माणूस तिथं पिंड बनवायला लागतो. सगळेजण त्या वाळूमध्ये पिंड बनवायला लागतात. सगळे पिंड बनवून ठेवतात. साधू बाबा त्यांची दिनचर्या आटोपून, संध्या आटोपून परत येऊस तर हजारो पिंडी तिथे तयार झालेल्या असतात. आणि मग ते असं ते खूप आपल्या मनापासून म्हणतात की गतानुगतिको लोकः न लोकः पारमार्थिकः वालुका लिंग मात्रेण गतं मे ताम्रभाजन. मी माझ्या भांड मिळावं म्हणून इथं त्या वाळुकेपासून लिंग तयार केलं, त्या वाळूपासून लिंग तयार केलं, पण सगळ्या लोकांनी तशाच प्रकारची महादेवाची पिंड तयार करून ठेवल्यामुळे मला माझं भांड कुठं आहे हे मात्र काही सापडण्याची शक्यता नाही. म्हणून ते म्हणतात लोक खरोखर पारमार्थिक आहेत की नाही हे सांगता येत नाही, ते केवळ दुसऱ्याचं अनुकरण करणारे आहेत. पण मी तर याच्या पुढे जाऊन म्हणेन की अनुकरण अवश्य करावं, पण हे अनुकरण करत असताना मात्र भगवंताबद्दलचा आपला भाव मात्र तसाच पाहिजे. भगवंताबद्दलची आपली जिज्ञासा जी आहे, भगवंताला प्राप्त करण्याची जिज्ञासा आपण आपल्या मध्ये तेवढीच हवी. आणि हे करत असताना मग आपण दुसऱ्यासारखा भागवत सप्ताह, दुसऱ्यासारखं दासबोध पारायण, दुसऱ्यासारख्या नवचंडी सारख्या अनेक जी व्रत असतील, यज्ञादी व्रत असतील, ती व्रत आम्ही जरी केली तरी ती भगवंताच्या ठिकाणी निस्सीम अशा प्रकारचा भाव ठेवून केली तर निश्चितपणाने आम्हाला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंताचं भजन म्हणजे अंतःकरणाची एक रूपता, भगवदाकार रूपता, आणि तीच खरी भक्ती. अशा प्रकारच्या व्युत्पत्तीनं भक्ती पदाचा अर्थ घेतला तर ती साधन भक्ती न होता ती साध्य भक्ती होते. वास्तविक अशा श्रेष्ठ सुखा करता अनेक साधक नाना प्रकारची साधनं करतात, पण साधनाने ही शांती आणि परमानंद प्राप्ती त्यांना होत नाही. अनेक साधनं आम्ही करायला लागलो तरी आम्हाला ही परमानंद प्राप्ती होत नाही. म्हणून भक्ती हे साधन स्वतः आनंद रूप असल्यामुळे इतर साधनांप्रमाणे तिच्यामध्ये कष्टाचा अनुभव नाही, म्हणून ती सुलभ आहे. शांती मिळवण्यासाठी इतर साधनांमध्ये अनेक कष्ट करावे लागतात. मन एकाग्र करत असताना आम्हाला मनामध्ये निर्विचार होणं फार अवघड आहे. अनेक विचार आमच्या मनामध्ये येत राहतात, आणि मग अशोक काकांचा फोनचं हे चालू आहे, ते गाडीत आहेत मला वाटतं. त्यामुळं भक्ती हे साधन स्वतः आनंद रूप असल्यामुळे इतर साधनांना जे कष्ट पडतात, मन एकाग्र करायला कष्ट, मन निर्विचार करायला जे कष्ट पडतात, ते कष्ट मात्र भक्ती करताना होत नाही. भजन करायला लागलं की आपण सादर श्रीराम जय राम जय जय राम, आता कापरे काकूंनी म्हटलं
अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्तवन म्हटलं. ते म्हणत असताना आपण सगळेजण एकरूप झालो होतो. आपलं मन त्या ठिकाणी भगवंताकडेच लागलं होतं. म्हणून भक्ती जेव्हा आम्ही करायला लागतो, भगवंताच्याशी आम्ही जेव्हा एकरूप व्हायला लागतो, तेव्हा आपल्याला त्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागत नाही. केवळ आम्ही भजन म्हणायला लागलो, एखादे भगवंताशी एकरूप होण्यासाठी आम्ही एखादी क्रिया करायला लागलो की तिथे आम्ही सहजपणाने एकरूप होतो आणि आम्हाला दुसरं वेगळं अधिक कष्टाचं काही साधन करायला लागत नाही. कारण गीतेमध्ये पण म्हटलंय की अशांतस्य कुतः सुखम, अशांत माणसाला कसला आलंय सुख. म्हणून खरं सुखाची प्राप्ती करायची असेल, खऱ्या सुखाची आम्हाला प्राप्ती करायची असेल, भगवंताची प्राप्ती करायची असेल तर अगोदर आम्हाला शांत होणं शिकलं पाहिजे. आणि मग पुढच्या सूत्रात देवर्षी नारद म्हणतात, लोक हानव चिंता न कार्या निवेदितात्म लोकवेदत्वात. भक्तानं लोकहानीची चिंता करू नये, कारण आपल्या स्वतःला आणि लौकिक वैदिक कर्मांना भगवत अर्पण त्यानं केलेलं असतं. खरं पाहिलं तर ही शांती स्वरूप जी भक्ती आहे तिचा अनुभव घेत असताना सतत असा भक्त असणारा मनुष्य त्या आनंदामध्ये निमग्न असतो, त्या आनंदामध्ये बुडालेला, अकंठ बुडालेला असतो. त्यावेळेस त्याचे व्यवहार कसे सुरळीत होतील? त्याला त्याचे व्यवहार लक्षात येणारच नाही. व्यवहार व्यवस्थित होण्यासाठी देह तादात्म्य लागत असतं, देहाच्या ठिकाणी ममत्व पाहिजे असतं, देहाच्या ठिकाणी मला अमुक गोष्ट करायची आहे, लोकलज्जेचा जाणीव असावी लागते, लोक आपल्याला काय म्हणतील, चांगले म्हणतील की नाही याची जाणीव असावी लागते. ही जाणीव मनुष्यामध्ये तेव्हा असते जेव्हा सामान्य मनुष्य लोकव्यवहार दक्षतेनं सांभाळत असतो. पण एकदा का मनुष्य भक्ती मार्गाकडे गेला, या भक्तीच्या आनंदामध्ये निमग्न झाला की मग मात्र त्याला या कुठल्याही गोष्टीचं भान राहत नाही. मग त्याला कुणी जाऊन कसं त्याचा पाहुणचार केलाय, सोयऱ्या धायऱ्यांकडे गेल्यानंतर त्याचा काय मान अपमान केलाय याची कुठलीही जाणीव त्याच्या मनामध्ये राहत नाही. कारण मुळात त्याचं लक्ष त्या ठिकाणी नसतंच, तो त्याच्या आनंदामध्ये निमग्न झालेला असतो. मग अगदी आपण श्री तुकाराम महाराजांचं उदाहरण पाहिलं तर दुष्काळामध्ये त्यांचं सगळं द्रव्य गेलं होतं, लोकांनी त्यांचं सगळं देणं बुडवलं होतं, मान गेलेला होता. त्यांची एक पत्नी तर अन्नान्नदशेनी भगवंताच्या घरी गेलेली होती. एकदा नाही तर लोकांनी अनेक वेळा त्यांना गावाबाहेर घालवण्याचा प्रयत्न केला होता. मंबाजीनं त्यांना काठ्यांनी मारलं होतं, त्यांच्या अभंगांच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडविल्या होत्या. असे अनेक लोकहानीचे प्रकार त्यांना सोसावे लागले होते. पण तरीही त्यांचं भगवंताच्या ठिकाणी असणारी एकरूपता कधीही भंग पावली नाही. दुसरं उदाहरण आपण नामदेव महाराजांचं पाहूया. नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आलेला आहे की त्यांच्या कीर्तनामध्ये काही दुष्ट लोकांनी एक मेलेली गाय आणून टाकली. यांचं कीर्तन चालू आहे, तिथं गोमातेची हत्या झाली अशी आवई उठवण्यासाठी काही लोकांनी तिथं अशा प्रकारची मेलेली गाय आणून टाकली. पण ती सुद्धा त्या ठिकाणी नामदेव महाराजांच्या भक्तीमुळे ती गाय ही जिवंत झाल्याची कथा आहे. आपण त्या भक्तियोगाच्या अध्यायामध्ये बघताना अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच हे नेहमी वाचत असतो. जग आपली निंदा करतंय का छळ करतंय का उपहास करतंय याकडे लक्ष, किंवा ते करणं हा जगाचा लौकिक स्वभाव आहे आपण असं समजायला हरकत नाही. आणि म्हणून खऱ्या प्रेमी भक्तानं याची चिंता न करता आपले स्वतः सगळे व्यवहार सांभाळून ते भगवंताला अर्पण केलेले असतात, ते भगवंताच्या ठिकाणी ठेवून दिलेले असतात. विसरले कुळ आपुला आचार पती भावे धीर घर सोय सांडिला लौकिक लाज भय चिंता रातले अनंता चित्त माझे मज आता कोणी आळवाल झणी तुका म्हणे कानी बहिरी झालो असे संतांचे उद्गार. अगदी याच्या अगोदरचे आपण काही सूत्र पाहायला गेलं की लोक वेद व्यापार न्यासहा, त्याच्यामध्ये पण भक्तीचं स्वरूप हे लोक व्यवहाराचा लोक वेद व्यापाराचा न्यास करणं, ते सोडून देणं असंच म्हटलेलं आहे. सामान्य अध्यात्म मार्गामध्ये प्रविष्ट असणाऱ्या साधकाची अशी भावना असते
की आपलं वर्तन हे लोकांना प्रतिकूल वाटू नये. आपण भक्ती करायला लागलो, भजनाला जायला लागलो की आपला याच्याकडे कटाक्ष असतो की नाही, आपल्याला सगळ्यांनी चांगलं म्हटलं पाहिजे, आपल्याला सगळ्यांनी देवाच्या कार्यातला माणूस आहे असं म्हटलं पाहिजे, हे वाटायला लागतं. मग आपण लोक व्यवहार सांभाळायचा प्रयत्न करत असतो. पण लोक वेगवेगळ्या स्वभावाचे, ते त्याच्याशी जुळून घेतील, अनुकूल वर्तन करतील असं अजिबात नाही. आपली एखादी गोष्ट धरून त्याचा ते कधी राईचा पर्वत करतील आपल्याला सांगता येत नसतं. म्हणून लोक व्यवहार सांभाळताना ते निश्चितपणाने सांभाळावे. यदेद आचरती श्रेष्ठ तत् एवे तरो जनहा, हे भगवंतांनी म्हटलेलंच आहे. म्हणजे श्रेष्ठ लोकांनी, साधू लोकांनी, ज्यांना भक्ती मार्गाकडे वाटचाल करायचे त्यांनी आपले लोक व्यवहार सांभाळले पाहिजे. पण हे कुठपर्यंत, जोपर्यंत त्या मनुष्याची भक्ती पराकोटीला जात नाही. एकदा पराकोटीला भक्ती गेली, शरीराचं भान राहिलं नाही, श्री तुकाराम महाराजांप्रमाणे शरीराचं भान राहिलं नाही, गोरोबा काकांप्रमाणे शरीराचं भान राहिलं नाही, की चिखल तुडवताना येणारं आपलं मूलही सहज तुडवलं जातं, त्याच्याकडे लक्ष राहत नाही. मग इतर लोक व्यवहाराची चिंता कशी राहणार? म्हणून आत्मनिवेदन, आत्मसमर्पण या ज्या भक्ती आहे त्या देहाभिमानी पुरुषांकडून करत असताना लोकांच्या लोकेशना, म्हणजे लोक आपल्याला काय म्हणतील, लोकांकडून कीर्ती होईल की अपकीर्ती होईल, या कुठल्याच गोष्टीची चिंता मनुष्यानं करू नये. कारण मनुष्याच्या संसारामध्ये येणाऱ्या चिंता कधी संपतच नाही. आणि या चिंता जर निर्मूलन करायच्या असतील तर भक्तांना आपलं स्वतःचं सगळं लौकिक कर्म, वैदिक कर्म हे भगवंताच्या चरणी अर्पण केलं पाहिजे. स्वतःच्या ठिकाणी मी केलंय असं गोष्ट आपण म्हटलं की ते कर्म आपल्याला बंधनकारक होतं. आणि भगवंताने माझ्याकडून ते कर्म करवून घेतलंय असं म्हटलं की ते कर्म मात्र आपल्यावर बंधनकारक होत नाही, ते भगवंताच्या ठिकाणी जाऊन पडतं, भगवंताच्या खात्यामध्ये जाऊन जमा होतं. तोच नियामक आहे, तोच प्रेरक आहे, तोच करता आहे, तोच सर्व आहे असं मानल्यावर चिंता आपल्या डोक्यावर राहण्याचं कारणच नाही. भक्ताच्या देहाकडून लौकिक कर्म पाहिजे त्या पद्धतीने न होणं, देहनिर्वाहाला कारण कर्मी व्यवस्थित न झाली तर वैदिक कर्म जी वर्ण आश्रम यांना धरून असतात ती अनुलक्षून होणं आवश्यक असतं. ती पण जर यथाविधी झाली नाही तर भक्ताने त्याची पण चिंता करू नये. कारण त्यांनी सगळी कर्म त्यांना भगवंताला समर्पण केलेली असतात. म्हणून आपण मागे तद अर्पित अखिला चारिता हे सूत्र पण पाहून आलेलं आहे. त्या भगवंताच्या ठिकाणी एकदा सगळी कर्म अर्पण केली की आपल्याला त्या कर्माचे कुठलेही दोष किंवा त्यापासून मिळणारं पुण्य हे दोन्ही आपल्याला प्राप्त होत नसतात. आणि म्हणून त्यांनी भगवंताच्या भक्तानं, ज्याला भक्ती करायची आहे त्यानं लोकहानीची कुठलीही चिंता न करता आपल्या स्वतःच्या आणि लौकिक वैदिक सर्व प्रकारच्या कर्मांना भगवंताच्या ठिकाणी अर्पण करावं असं या सूत्रामध्ये सांगितलंय. देवर्षी नारदांचं शांती रूपाचं हे सूत्र आणि लोकहानव चिंता न कार्य आहे दोन्ही सूत्र आपल्या सर्वांना अंतर्मुखतेकडे नेणारे. मनुष्याला हवी असणारी खरी शांती जर प्राप्त करायची असेल, भगवंताकडे आम्हाला जर जायचं असेल तर आम्ही निरहंकार, निर्मम, निस्पृह, संयतेंद्रिय, श्रद्धावान, त्यानंतर मनुष्याने आपली सगळी कर्म भगवंताला समर्पण करणारे अशा प्रकारचं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कदाचित आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं अशक्य असं वाटेल, पण आपण एक एक पायरी चढत गेलो, एक एक पायरीवर आपण जर विचार करत गेलो, आपापल्या सद्गुरूंचं आपण जर मार्गदर्शन घेतलं, शांतपणानं आम्ही एकांतामध्ये बसून याचं चिंतन करायला लागलो आणि हे चिंतन करत असताना आमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना
आणि त्या घटनांना कारणीभूत असणाऱ्या विविध व्यक्ती यांची कुठलीही आठवण आमच्या मनाच्या मेंदूच्या कोपऱ्यात कुठेही न ठेवता जर आम्ही ज्याला प्लेन माइंड म्हणतो ना, प्लेन माइंडने किंवा निर्भेळ अशा प्रकारच्या मनानं, निर्भेळ अशा प्रकारच्या विचारानं जर आम्ही प्रत्येक गोष्टीकडे पाहायला लागलो तर आम्हाला खऱ्या अर्थानं ही शांती, हे समाधान आम्हाला प्राप्त होईल. आणि खऱ्या अर्थानं जर आम्हाला भक्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर आम्हाला समाधान, शांतीकडे जाणं अत्यंत आवश्यक आहे. लोकहानीची, लोक काय म्हणतील याची चिंता न करता आम्हाला जास्तीत जास्त शांती कशी मिळवता येईल, आमच्या मनाला जास्तीत जास्त शांती कशी लाभेल, यासाठी आम्हाला अशीच कर्म करावी लागतील की ज्यामुळे आमचं मन शांत राहील. कारण मनुष्याच्या ठिकाणी असणारी सत्सद विवेक बुद्धी त्यानं केलेल्या प्रत्येक दुष्कर्माच्या बाबतीत ती त्याला जागृत करत असते की ते तू हे उगेच केलं, तू हे उगाच केलं, तू ही गोष्ट करायला नको होती. आणि या गोष्टीपासून आम्हाला जर लांब राहायचं असेल तर आम्ही समर्थांनी जे सांगितलेलं विवेक या गोष्टीचा अत्यंत आदरपूर्वक स्वीकार केला. कुठे जायचं, कुठे नाही जायचं, कुठल्या गोष्टीचा विचार करायचा, कुठल्या गोष्टीचा विचार नाही करायचा, याचा जर आम्ही विवेकानं विचार करायला लागलो तर आम्हाला ही शांती, समाधान प्राप्त होणं हे अवश्यम भागले. ऋतूनाम कुसुमाकरः म्हणून प्रशस्ती केल्या गेलेल्या या वसंत ऋतूच्या प्रारंभीचा चैत्र महिन्यात आपण, चैत्र महिन्याचा आज हा आजचा शेवटचा दिवस, उद्या ज्या वैशाख महिन्यामध्ये सर्व देवदेवतांची जयंती असते, ज्याला माधवाचा, भगवंताचा आवडता महिना असं म्हटलं जातं, त्या वैशाख मासाची सुरुवात होते. या वैशाख मासाच्या निमित्तानं आपल्या इष्टदेवतेला जास्तीत जास्त सेवा करत, दासबोधावरची आमची श्रद्धा आणखी अखंडित अशा प्रकारची ठेवत, देवर्षी नारदांनी सांगितलेल्या भक्तिसूत्राप्रमाणे शांती आपल्या अंगी बाळविण्यासाठी लोकहानीची कुठल्याही प्रकारची चिंता न करता आम्ही जर भगवंताचं चिंतन करायला लागलो तर निश्चितपणानं आम्हाला या भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सर्वांना, माझ्यासह आपल्या सर्वांना अशा प्रकारची शांती प्राप्त व्हावी अशी अपेक्षा आपल्या सर्वांच्या चरणी, समर्थांच्या चरणी, दासबोधाच्या चरणी या ठिकाणी करतो. आजची झालेली सेवा समर्थांच्या चरणी समर्पित करतो, आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.